श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे तो श्री स्वामी सुत महाराजांनी पुढील अभंगातून वर्णिला आहे। तो अशा पद्धतीने आहे। दत्त माझा अवतरला दीन भक्तांच्या काजाला, छेली खेड्या ग्रामामांजी झाला अवतार हा सहजी, गोटी खेळण्याचा रंग तेव्हा मनी झालो दंग, तेथे होता विजयसिंग आता करू येथे रंग, गजानन आनंदला पाहुणी या त्या खेळाला, नाचता ती चहू कोणी नुपुरे वाजती चरणी, गोटी गोटीचा हा वाद हरीचा हसण्याचा छंद, हसू लागे वक्रतुंड हलवुनी प्रीती सोंड, विष्णुस्तंभी प्रकटले दत्त गोटी फेकून फोडून आले, माझ्या स्वामींची करणी कंप होत असे धरणी, गोटी विजयसिंग मारी दुसरी गोटी होई खरी, गोटीचा हो पडला ढीग चकित झाला विजयसिंग, गोटी स्वामी माया झाली स्वामी हस्ती ती शोभली, गोट्या झाल्या रानोमाळ काय मौजेचा हा खेळ, एक प्रहर खेळ केला समर्थ दाविती ती लीला, स्वामी सुत म्हणे झाला अवतार भक्तांच्या काजाला। आपल्या या वरील अभंगात स्वामी सुतांनी स्वामी प्रकट दिनाचा प्रसंग वर्णन केला आहे। स्वामी सुतांनी स्वामींच्या प्रकट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग लिहिले आहे, त्यापैकी हा एक आहे, ज्यातील स्वामी प्रकट दिन सोहळा आपण आज पाहणार आहोत। या अभंगाच्या सुरुवातीला स्वामी सुतांनी जो दत्त हा शब्द वापरला आहे तो स्वामी महाराजांसाठी वापरलेला आहे, तर दत्त महाराजांसाठी अभंगामध्ये दत्त गोटी फोडून आले हा उच्चार केला आहे। स्वामी सुत म्हणतात की माझा स्वामी जो अवतरला आहे तो केवळ भक्तांच्या कल्याणास्तवच, भक्तांचा सांभाळ करणे, धर्माचे रक्षण करणे आणि अधर्मीयांचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य होय। याच कारणासाठी तो आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो, पण यावेळी परब्रह्माने स्वतःच येणे केले आहे। त्याने कोणालाही अवतार धारण केला नाही किंवा कोणत्याही देवतेला पाठविले नाही, तर प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म स्वतः यावेळी आपल्या मूळ रूपात अवतीर्ण झाले आहे असे स्वामी सुत सांगतात। ही घटना कुरुक्षेत्र म्हणजे हस्तिनापूर जवळील छेलीखेडा या गावी घडली, जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला। सहजतेचा शब्द वापरण्यामागचा उद्देश हाच आहे की हा अवतार 9 मास मातेच्या उदरी राहून प्रसूती पीडा सहन न करता आलेला आहे, म्हणजेच धरणी दुभंगून 8 वर्षीय बालकाची मूर्ती प्रकट झाली। परब्रह्म 8 वर्षांच्या बालक स्वरूपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसुत आपल्या एका अन्य अभंगात सांगतात की हस्तिनापूर नजीक छेली ग्रामी भगवंताचा परमभक्त विजयसिंह हा गोटीला भगवंत मानून खेळ करीत होता। विजयसिंह ही गोटी वटवृक्षाच्या छायेखाली गोमटी भगवंत मानोनिया जगजेठी मांडोनिया खेळत असे, नाव घेऊनी भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे, असा खेळ तो बालक खेळत असताना पुढे काय करत आहे ते पहा, एकटाच बोले आपणास म्हणे देव बाप्पा खेळ वेगी, असे म्हणतो तो बालक स्वतःच आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःवरच खेळत होता। आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत ही भावना त्याच्यात नसल्यामुळे तो हा खेळ खेळत होता। शेवटी अशा निष्पाप आणि निर्मळ मनाच्या बालकाचे अंतःकरण ओळखून आणि आपली प्रकट होण्याची योग्य वेळ आली हे समजून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरविले। एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज हे भक्तवत्सल स्वरूपात नित्य मग्न असलेल्या 8 वर्षाच्या विजयसिंह निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशांच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रकटले। प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या विजयसिंह या भक्तासोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवित होते। या खेळात काही वेळाने अन्य 2 बालकही सामील झाले। आता स्वामी महाराज विजयसिंग, रामसिंग आणि हरिसिंग असे 4घे मिळून गोट्या खेळत होते। यातील हरिसिंग हाच पुढील जन्मात हरिभाऊ म्हणून जन्माला आला व तो स्वामीसुत होऊन आपल्या मागील जन्माची आठवणी कथन करू लागला। खेळताना स्वामी महाराज खूपच हट्ट करत होते, आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते। स्वामींचा हा मनमानी खेळ व हेकेखोरपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या या अद्भुत लीलेचे कौतुक करीत मोठमोठ्याने हास्य करीत होता। देवळातून बाहेर चालत आला, बाहेर येऊन तोही ह्या लीला मौजेने पाहत उभा राहिला। सर्वजण गोटी खेळण्यात दंगून गेले। स्वामी महाराजांनी मोठमोठ्याने हास्य करीत अगदी लहानाहून लहान होऊन तल्लीनतेने हा खेळ खेळू लागले। श्री गणेश भगवान आपली सोंड प्रेमाने गदागदा हलवून मोठ्याने हास्य करत या खेळाचा आनंद लुटू लागले। मुलांचा दंगा व स्वामींचा आणि गणेशाचा हास्याचा आवाज ऐकून इतर सर्व देवतांनाही याबद्दल कुतूहल निर्माण झाले। आकाशात उभे राहून सर्व देवता हा अजब खेळ पाहायला गर्दी करू लागले। तेवढ्यात मुलांच्या बाजूला असलेल्या मंदिराच्या खांबातून एक
श्री भगवान विष्णू प्रकट झाले तर स्वामींनी फेकलेल्या एका गोटीमधून श्री दत्तात्रय भगवान गोटी फोडून बाहेर आले। स्वामींच्या या कृत्याने धरणी माता कंप पावू लागली। तशा मग इतर देवताही आकाशातून हा दिव्य खेळ पाहत असताना पुष्पवृष्टी करत होत्या। यक्ष, गंधर्व, किन्नर नृत्य करत होते। हे होत असतानाच विजयसिंह स्वामींची एक गोटी जिंकली आणि लगेचच स्वामींच्या हातात एक नवीन गोटी येत होती। थोड्या वेळाने तेथे गोट्यांचा खूप मोठा ढीग जमा झाला। हे पाहून विजयसिंह चकित होऊन गेला। स्वामी मायेने सर्वत्र गोटी दिसू लागली। तीच गोटी शेवटी स्वामींच्या हातात ही शोभून दिसू लागली। आजूबाजूला सगळीकडे रानोमाळ गोट्याच दिसू लागल्या। हा खेळ पाहून सर्वजण मौज करत होते। संपूर्ण एक प्रहर भर हा खेळ स्वामींनी खेळून एक आगळी वेगळी लीला सर्वांपुढे मांडली। सर्वत्र मीच आहे, मी सर्व व्याप्त आहे हाच संदेश स्वामींनी प्रकट होऊन दिला। प्रकट होताना गोट्याच खेळ खेळून परब्रह्माने आपण ब्रह्मांड नायक असून या गोट्यांसारखेच अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी यांच्याशी हवे तसे खेळतो, माझ्या इच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही हाच बहुमोल संदेश दिला। स्वामींच्या हातातील गोटीविषयी असाच एक प्रसंग शिवसेनानी 2015 मध्ये आला आहे। तो पुढील प्रमाणे आहे की श्री स्वामी समर्थ हातातील गोटीविषयी असे म्हणाले की अरे सख्या, तुला पाहायचे आहे का ते काय आहे? असे म्हणून स्वामींनी ती गोटी खाली टाकली। तत्क्षणी गोटी ब्रह्मांड रूप होऊन तिचा स्फोट झाला। ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन त्यात होऊ लागले। सहज लीलेने श्री स्वामी देवांनी ते ब्रह्मांड आपल्या बोटात ओढून घेतले। तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली। तेव्हा ती परब्रह्ममूर्ती पुढे म्हणाली, आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे, आम्ही सोडले की सारे संपले। तर स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखविली। यांवरून स्वामींना बालकांविषयी असलेली ममता, माया, स्नेह यांची जाणीव होते। भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, अभिमन्यू बाळ यांनाही परमेश्वर भेटायला, मात्र यासाठी त्यांनी कठोर परिश्रम व दीर्घ स्वरूपाची साधना केली। येथे मात्र विजयसिंहला अगदी सहजतेने आणि तेही स्वतःप्रमाणेच बालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला, त्यांच्याशी खेळला। यावरून परब्रह्माचे अथांग करुणा स्वरूप प्रकट होते। त्याची निर्मळ आणि निस्वार्थ भक्तांप्रती असणारी ओढ लक्षात येते। तेव्हा आपणही आपले मन निर्मळ आणि निस्वार्थ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा, म्हणजे आपल्यालाही स्वामी महाराज आपलेसे करतील हीच शिकवण या अभंगातून आपल्याला मिळते। आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर।